पुणे महापालिकेने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 13,995 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले आहे। महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हे बजेट स्थायी समितीसमोर मांडले। या अंदाजपत्रकात रस्ते विकास, पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक वाहतूक, कचरा व्यवस्थापन आणि नव्याने समाविष्ट झालेल्या 21 गावांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला आहे। महत्त्वाच्या योजनांमध्ये कात्रज कोंढवा रस्त्याच्या विकासासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। शहरातील 32 मिसिंग लिंक रस्त्यांपैकी 12 रस्ते विकसित करण्याचे नियोजन आहे। तसेच 2034 पर्यंतच्या वाहतुकीचा विचार करून उड्डाण पूल आणि पुलांचे नियोजन केले जाणार आहे। वाहतूक डेटा विश्लेषणासाठी AI आणि पार्किंग व्यवस्थापनासाठी GIS तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे। सार्वजनिक वाहतुकीसाठी 1000 नवीन बसेसचा ताफा शहरात आणला जाणार आहे। BRT स्थानकांवर सुरक्षा, CCTV आणि स्वच्छतेसाठी वॉटर जेट मशीनची सुविधा दिली जाणार आहे। पर्यावरणासाठी मुळा-मुठा नदी संवर्धन तसेच मैला पाणी शुद्धीकरण केंद्रांची क्षमता जवळपास दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। कचरा व्यवस्थापनासाठी देवाची उरळी येथील 10 लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे, तर हडपसर येथे नवीन प्रकल्प उभारला जाणार आहे। याशिवाय कोंढवा खुर्द येथे नेचर बेस्ट फॅमिली पार्क, शहरात एअर क्वालिटी मॉनिटरिंग सेन्सर्स, महिला आणि तृतीयपंथींसाठी स्मार्ट पब्लिक टॉयलेट्स तसेच 4700 घरांचे गृहनिर्माण प्रकल्प प्रस्तावित आहेत। तसेच शहरातील ऐतिहासिक नाट्यगृहांचे आधुनिकीकरण आणि 75 शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचे नियोजन या अंदाजपत्रकात करण्यात आले आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।